ऑलराईट, पुन्हा एकदा सेटवर मी काहीतरी करतोय. यावेळेला माझी सगळ्यात आवडती पुण्याची स्पेशल मटकी भेळ. मला माहिती आहे याआधी सुद्धा मी एकदा सेटवर केलेली आहे. काही जणांनी तो व्हिडिओ बघितला सुद्धा असेल, पण आजचा हा व्हिडिओ आपल्या इंडिड कॅन्डिड फॅमिलीसाठी. चला करूया मटकी भेळ. ओके, सगळं सामान आलेलं आहे. कुरमुरे आलेले आहेत. काही जण त्याला कुरमुरे म्हणतात, काही जण मुरमुरे म्हणतात, बट व्हॉट एव्हर इट इज, यांनी भेळ करता येते ते. तर फरसाण आलेला आहे. ऑलराईट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरच्या. मटकी कुठे आहे? मटकी भेळसाठीची असली माल इधर आहे. पाणी तापवत ठेवलंय. आता थोडंसं मीठ घालूया आणि मटकी उकडून घेऊ. पिशवी कशी फाटली? आता थोडीशी हळद, मटकी उकडते तोवर आपण कांदा चिरून घेऊया. कांदा, कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा करून घेऊ. चला. हा, चला आता याच्यात आपण मीठ घालूया, म्हणजे ठेचा करून घेता येईल. करेक्ट उकडलेली आहे मटकी. आता हे जे पाणी आहे ना, हे पाणी सुद्धा मी टाकणार नाहीये, म्हणजे ते कळण करतात ना, कळण, काहीच मी तसं पिणार आहे. मला माहिती आहे कळणमध्ये आणखीन काही गोष्टी असतात, पण तरी देखील फटेल आहे. वेळेला चालेल काय, आमच्या स्पॉट दादांना हे पातेलं हवं आहे, त्यामुळे आधी मटकी काढून घेतो. पुणेरी करे. दोन सुग्र पुरुष आमच्याकडे आहेत, बट वी आर व्हेरी ग्लॅड. सुग्रीव 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 या मटकी भेळेचा मी करू काही हेल्प? काय असतं, मॅच सुरू असताना ज्या सुंदर सुंदर मुली बाउंड्रीवरती असतात ना, चीअर लीडर, तशा आम्हाला लागतात काही चेअर लीडर्स. ती मदत तू कर आम्हाला. हो. थँक्यू. अरे याला जमत नाहीये. अरे याला धारच नाही मला. हे असंच असतं, चिरता आलं नाही की धार नाही. मटकी भेळ नाजूक विषय आहे, प्रचंड लय नाजूक. नाजूक विषय बाबा. आणि मुंबईमध्ये मटकी भेळ युजली नाही मिळत. नाही मिळत. नाही, अनेक जणांना माहित नाहीये किंवा अनेक जणांना आवडत सुद्धा नाही. तुला माहितीये, भेळ म्हटलं की ती ओलीच पाहिजे आणि ती सुकी असेल तर त्यात मटकी कोणी घालतं भेळ? अरे खाऊन बघा. अरे तुला पुण्याला या, आपल्या सारसबागेच्या बाहेर बस जरा. ठीक, ठीक. सगळीकडे. किंवा आप्पा बळवंत चौकात. इवन सासवडला जाताना बापदेव घाटाच्या खाली तिकडे पण मटकी भेळ अमेझिंग मिळते. आणि मुळात तुला सांगू का,
इथे मुंबईत मिसळीमध्ये ना यार वाटाण्याचा रस्सा असतो. मुंबई पुणे दोन्ही आपली प्रेमाची शहरं आहेत. हा, कारण एक आपली कर्मभूमी आहे. मिसळ मिसळ हा विषय त्याहून नाजूक असल्यामुळे त्यात वाटाणे नाही. असू शकतात. भेल होतो भेल में धनियाची कोथिंबीर पाहिजे. कारण कुठलाही तो पदार्थ घे, कुठलीही भाजी कोथिंबीर जास्त घातली की चव उत्तम. Absolutely. साबुदाण्याची खिचडी व्यवस्थित कोथिंबीर घातली की चव मस्त. पोहे म्हणजे मला असं होतं बिना कोथिंबीरचे पोहे खाल्ले की मला थोडं अरे यार कोथिंबीर लिंबूशिवाय मजा नाहीये. कोथिंबीर तुम्ही कधी घालताय त्याप्रमाणे त्याची चव बदल पदार्थाची. फोडणीत घातल्यावर वेगळी चव लागते, भाजी शिजताना घातली तर वेगळी लागते आणि सगळं झाल्यानंतर भाजी थोडीशी थंड झाली की जेव्हा तुम्ही कोथिंबीर टाकता त्याची वेगळी चव लागते. आणि ती टाक इवन आता वरण केलं ना वरणावरतून भुरभुरली ना आणि मग त्याच्यावर परत झाकण ठेवायचं. मग ते वाफेमुळे अजून त्याचा फ्रेग्रन्स हे राहतो मेंटेन राहतो. खारीचा वाटा सगळं तर या दोघांनी केलंय पण नाही त्यांनी जास्त केलं, मी फक्त कोथिंबीर नीट केलं टोमॅटोची. बेसिकली इनिशिएटिव्ह त्यांना हो, घेतलं हो, हे जास्त absolutely. महत्वाचं आहे. सो अशी आमची आज मटकी भेळ पार्टी आहे. जानूच्या जिभेसारखी सुरी पण कशी चालते बघा तुम्ही. चल 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 चल. हेच छोटे छोटे क्षण असतात जे आपल्याला लक्षात राहतात आणि एक नवीन एनर्जी देतात. Yep, सो absolutely. हे चेंजेस खूप गरजेचे असतात आयुष्यासाठी कारण आपण ऑलमोस्ट 13-14 तास इथे सेटवर असतो त्यामुळे हे चेंजेस खूप गरजेचे असतात असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं त्या आंबटपणासाठी आपल्याला काय लागणार आहे आता. अरे अपने खेत की केरी भाई. हे बघ इकडे मस्त आहे ते आणि ह्या तोडता येतील तुला. कुठल्या? हे बघ या. तेच. ही घेऊ का ऑप्शन नाहीये हीच घ्यायला लागणार आहे. घेऊ हाती नको ना. नाही तीच ती चालेल ना. आता मी फक्त कैरी हाय 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 नागपुडा. हे मुरमुरे आहेत. दादा प्लेट प्लीज मला एका वाटीमध्ये दे ना थोडेसे. हे बघ दादा कसं जणांचं घ्या. 6 प्लेट आणि 6 चमचे. फार रंग जमून आले यार. फ्रेग्रन्स बघ भाई साहब. प्लेट्स आल्यात का प्लेट्स? चला भूक लागलीये. तर मंडळी अशी गंमत असते सेटवर. आम्ही याला उगाच कुटुंब म्हणत नाही. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी मदत केली की अशी चविष्ट मटकी भेळ होतेच तयार. तुम्ही सुद्धा करून बघा.